मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, बरेचदा आपण विचार करतो की कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला कार्य करायचे आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये नावारूपास यायचे आहे. बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये करून दाखवायच्या आहेत आणि विशेषत्वाने त्यात खूप चांगलं आपलं व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं नाव झालं पाहिजे, आपली एक इमेज बनली पाहिजे, आपलं एक अस्तित्व असायला पाहिजे आणि त्या दिशेने आपण प्रयत्नसुद्धा करत असतो. पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जिंकता येत नाही किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला यशस्वी होता येत नाही किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला पास होता येत नाही. तर मित्रांनो, प्रश्न असा निर्माण होतो की खूप प्रयत्न आपले चाललेले असतात आणि आपण त्या दिशेने सुद्धा जात राहतो, प्रयत्न करत राहतो, मेहनत करत राहतो, पण आपल्याला यश मिळत नाही. आणि असे चित्र आजूबाजूला सुद्धा आपण बघत असतो, ज्याला की आपण असं म्हणतो की आता हरलो आहे, आता होत नाही. तर नक्कीच अशी कुठली परिस्थिती आहे की जी आपल्याला हरवत असते. मित्रांनो, याचा जर आपण मागोवा घेतला, जर याचा शोध घेतला तर असं लक्षात येईल की समोरची जी परिस्थिती आहे ती आपल्याला हरवते का? किंवा समोरची व्यक्ती आपल्याला हरवते का? समोरचं वातावरण किंवा कुठली अशी शक्ती आहे की जी आपल्याला हरवते? मित्रांनो, जेव्हा आपण याचा संपूर्ण शोध घेतो तर बऱ्याच वेळा आपण दुसऱ्या गोष्टींवर बोट ठेवतो की या व्यक्तीमुळे मी हरलेलो आहे, या व्यक्तीमुळे यशस्वी मी होऊ शकलेलो नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, निसर्गामध्ये असा बदल झाला आणि त्यामुळे मग मी जिंकू शकलो नाही किंवा यश मिळवू शकलो नाही. असे जर माझ्या बाबतीत झाले नसते तर मी नक्कीच हरलो नसतो किंवा मी पास झालो असतो, यशस्वी झालो असतो, नक्कीच हरलो नसतो. असे बरेच कारणं आपण आपल्या हरण्याविषयी जोडत असतो. मित्रांनो, हे जरी सर्व कारणं जोडले तरी यात विशेष असं तथ्य दिसून येत नाही. जेव्हा की आपण आंतरिकरित्या आपलाच विचार करतो तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती ही की आपण जेव्हा मनोमन आपल्याच मनाचा विचार करतो, खोलवर जातो, आंतरिकतेमध्ये जातो आणि शोध घेतो की नक्कीच बाहेरची स्थिती मला हरवू शकते का? किंवा बाहेरच्या स्थितीने मला हरवलेला आहे का? तर हा प्रश्न जेव्हा मीच मला विचारतो तेव्हा अंतरंगातून एक आवाज येतो, एक सेन्स येतो, एक विचार येतो, एक तरंग येतो की आधी माझ्याच मनामध्ये एक विचार तयार झालेला आहे की मी हरलेलो आहे, मी फेल झालेलो आहे, मी यात नापास झालेलो आहे. म्हणजे जिंकण्याच्या आधी, यशस्वी होण्याच्या आधी, पास होण्याच्या आधी मीच माझा विचार करतो की मी हरलेलो आहे. मित्रांनो, बरेचदा असंच होतं की समोर आपण हरलेलो पण नसतो, आपण नापास पण झालेलो नसतो, आपण अयशस्वी पण झालेलो नसतो, पण आधीच आपला विचार आपल्या मनामध्ये आपण तसा आणलेला असतो किंवा तसा विचार आपण केलेला असतो आणि नंतर तसाच विचार आपल्या वर्तनात येतो आणि नक्कीच तशी कृती घडते. आपला आत्मविश्वास कमी होतो, डळमळीत होतो आणि आपण त्या गोष्टीमध्ये हरतो, त्या गोष्टीमध्ये यशस्वी होत नाही, त्या गोष्टीमध्ये पास होत नाही. मित्रांनो, सूक्ष्मरित्या जर विचार केला तर प्रथमतः आपणच आपल्याला हरवतो, हे सत्य आहे. मित्रांनो, असाच शोध जर आपण नक्की घेतला तर हेच नक्की आपल्याला यातून उकल होईल. अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर करूया. मित्रांनो, ही माहिती आपण निश्चितपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. अमूल्य वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ही माहिती खूप अमूल्य आहे. ही माहिती नक्कीच आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. मित्रांनो, समोरच्या आयुष्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.